हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही गुणत्रय विभागयोग भगवद्गीतेतलो 14 अध्यायो तांतो परमात्मो ते तिन्ही गुण कशी मनशाक त्या तिन्ही गुणांनिमती मनुष्य कशी खंयची रितीर चलता ते तीन गुण मनशाक कशी नांचयता हे पुरे सांगतरस. सात्विक गुण म्हळ्यार कसने ताजे लक्षण कसने, राजसीक म्हळ्यार कसने ताजे लक्षण कसने, तामसीक गुण म्हळ्यार कसने ते पुरे सांगतची. आता हे तिन्ही गुण कशी मनशाक नियंत्रणा घेता ती प्रकृती अभिमानिनी जावनीशील महालक्ष्मी खंयची रितीर त्या तीन गुणा मुखांतर मनशा माये घालता म्हूण सांगून हांगा परमात्मो अर्जुनाले सांगतरस. आतां सान एक विशय सांगचला रे आमगेल मनान तो आता इतलें आयकतना एक मनान तेवच विशय यो कसो न्ही म्हळ्यार आता हे दोळ परमात्मान कसं सांगलें तिन्ही गुणाचे विशयी विंगड विंगड कोण सांगलें. सात्विक गुण अशी, राजसीक गुण अशी, तामसीक गुण अशी म्हणून. तशीची एक मनशाल देहान तो तिन्ही गुणय आसा म्हणून म्हणल्यार ते एक मनशाल शरिरान तो सात्विक राजसीक तामसीक तिन्ही गुणय आसा. आहारान तो तिन्ही आसा, आहारान तो तीन प्रकृती आसा, जिवान देहान तो तिन्ही प्रकृती आसा अशी पुरे आमी आनी आयकुचे आसये गुणत्रय विभाग योगान तो जाल्यार एक मनशाला अंगान तो तिन्ही प्रकृती ती प्रकृतीचे तिन्ही गुण आसा म्हूण सांगून आमकां केदनकी कळ्ळा. सर्वैः प्रकृतिजैः गुणैः म्हणून म्हणटनाची तिन्ही गुण एक शरिरान तूं आसता म्हूण कळ्ळा. त्या विशय उडगास येतना हांगा कसलो एक संशय येता म्हळ्यार येदोळो कृष्णान कसं सांगलें सात्विक गुण अशे आसता, राजसीक गुण अशे आसता, तामसीक गुण तशे आसता. तांतू सात्विक गुणाची कशी कोण सात्विक गुणाचो कोण राजसीक गुणाचो कोण तामसीक गुणाचो म्हण त्या गुणलक्षणाच्या आदारार आमी सोदून काडयत जाल्यार एक मनशाल शरिराक हे तिन्ही गुणय आसतना ते तेदना एक कालान तो ते तीन गुणय काम करता म्हूण जाल्यार त्या शरिराद करून केवल सात्विक चिंतना सात्विक गुणलक्षण साध्य जातवें की केवल ते शरीर राजसीक चिंतना राजसीक रितीर चलता की तामसीक चिंतन करून तामसीक रितीर आसता. तिन्ही गुणय आसतना तांतूं खंयचे एक गुण दाखोवची कशी मनशान की मनीस तिन्ही गुण दाखयता तिन्ही गुण दाखोवचे जाता काय हे पळय संशय आमगेले मनान तो येतना कशी तिन्ही गुण एकल्याल देहांत आसा खंयची एक गुण मात्र काम करता म्हळ्यार आमी नमगुची कशी साध्य आसवय एक व्यक्तीलान तो तीन गुणय वटवटू आसा म्हणटना खंयचे एक गुण मात्र प्रवृत्त जाता म्हूण सांगचे जितवे आतां आमी सात्विक की राजसीक की तामसीक की म्हूण आमी आमकां गुर्तीसून घेवची कशी पक्कनी आमी सात्विक एकाक म्हणटा आमगेलें मन आतां सात्विक गुण कसो म्हूण कृष्णान सांगला पळय त्या रितीर आमी आसताची. आमकां आमी इतली श्लोक आयकतना आजी फुडली श्लोकाचे अर्थ पुराय आयकतना तांत परमात्मान सात्विक गुण म्हळ्यार कसो आसा म्हूण सांगला पळय तेवूय आमगेल्यान तो आमी पळयताची. राजसीक गुण कसो म्हूण सांगला पळय तेवूय आसा आमकां आमी सुख भोगा दुखून विंगड जेगिनीची तामस कोप मत्सर केलो पण बाधिता. तशें जाल्यार हे तिन्ही गुण वटोवची एक शरीर आसतना आतां आमी आमकां सात्विक की राजसीक की तामसीक म्हूण निर्धार करची कशी म्हूण म्हणलेले खातीर कृष्ण आनी मुखारची श्लोकान तूं हेंचे पुरे सांगतर आसा एक व्यक्तीन तुला एक मनशान तुला सात्विक राजसीक तामसीक हे तीन गुणान तूं कशी व्यत्यय जाता. एकक पंथ सात्विक गुण
चड दिसता, एकक पंतोची मनीस राजसीकशी दिसता, एकक पंत यो इतलो सात्वीक आशिल्लो आज इतली कोपाक कशें येयलो, इतली तामसीक कशी जालो म्हूण सांगून आमकां दिसता. तशी ताका कसं न्ही म्हळ्यार केलो पंता सात्वीक गुण अंगा सुचे ते प्राबल्य घेतकय तेदना राजसीक आनी तामसीक गुण दबून वता म्हळ्यार ते सात्वीक गुण ताजे वैरी राजसीक आनी तामसीक गुणां वैरी सात्वीक गुण प्रबल जाता तेदना तो मनीस सात्वीकशी दिसता. सत्वगुण रजोतमो गुणाक कुगवायता. तशीच एकक पंता मनशाल देहांतू राजसिकता येतना विषय सुख भोग्गुका म्हूण म्हळेले चिंतन येतना सात्वीक गुण तामसीक गुण थंय ताजे तीक्ष्णता उणी जाता, रजोगुण प्रबल जाता. तशीच केलो पंता कोपू निद्रा आलस्य कसं चुकी करचे आनी ह्या वेळाक पुराय आमगेले आंगांतले सात्वीक राजसीक गुण मक्ष वता. त्या वेळा तमो गुण प्रबल जाता. ताजे खातीर एक मनशालांत आमी तीन ह्या पळयता कोणाक सात्विकते कडेन वचूं साध्य जाला तांणी पूण सात्वीक जावन आसता जाल्यार आमी पळयताचे विश्वामित्र तसल ऋषी कोपला, वशिश्ट केलो पंत कोपता, खंयचे खंयचे व्हडलो व्हडलो ऋषी मुनी कोपताची. तशें पळय आमी पळयतात न्हय ते ऋषी मुनी म्हळ्यार सात्विक म्हणटा तांकांय कोप येता म्हण जाल्यार ते कोप तामसीक गुण म्हण जाल्यार तांगेले ते पंत तामसीक गुण आयले तशी म्हणून आमकां दिसता पळय. ताजे खातीर कृष्णान अशी सांगचें एक मनशा लांगान तेका पंता तमो गुण चड जेतना सात्वीक राजसीक गुण कुगवता, राजसीक गुण चड जेतना तामसीक सात्वीक गुण कुगवता, सात्वीक गुण प्रबल जेतना राजसीक तामसीक गुण कुगवता. तशी इतले म्हळ्यार ह्या गुणत्रयाक एक विशेष शक्ती आसकय. ती शक्ती कसले म्हळ्यार कृष्ण सांगतात ते तीन गुणांत खंयची एक गुण बलिश्ट जातना त्या गुण आमगेल्या मनाक आवर्त करतकय. मनाचे मन सगळे ताचे कंट्रोलाक येता ते गुण म्हळ्यार आतां सात्वीक गुण बलिश्ट जाली म्हणलें की आमगेल्या आंगांत एक पंथाक त्या वेळार ते मन आमगेलें त्या सात्वीक गुणाचें नियंत्रणा येता. वरलेले राजसीक तामसीक गुण मुचून वता. तशी त्याची तिनींतू एक गुण आमगेलें मन स्वाधीन करून घेता. आमगेलें मन त्या गुणां समजावन काम करता. ताका कारण कसं न्ही चित्त प्रकृती म्हणटाची ती चित्त प्रकृतीक त्रिगुणाभिमानिनी जावन आशिल्ली लक्ष्मी चित्त प्रकृती म्हळ्यार तीची चित्त प्रकृती ती गुणाक अभिमानी जावन आशिल्ली लक्ष्मी ते चित्त प्रकृती देवता म्हणटाची. तिगेल निमती जावन एकक गुण एकक पंत विजृंभणे येतना वरलेले दोन गुण ती ते मुचून सोडता म्हळ्यार त्या गुण आस म्हणूची नतल्या वरी करता ती. तशी आमगेलांतू आतां खंयचे गुण जागृत जाला म्हूण आमी गुर्तिसून घेतली म्हूण जाल्यार त्या गुणाचे प्रभावा दुखून आमी कसकी सकी चुकी जाता पळय ते चुकोवन घेवत आमगेलो तुका कसो गुण जागृत जाला म्हूण गुर्तिसूची शक्ती आमकां जावका. खंयचे सात्वीक गुण जागृत जाला ताजे निमती कसले प्रॉब्लेम येना, कसले अनाहुत जायना. जाल्यार राजसीक तामसीक गुण प्रबल जाल्यार ताजे निमती कसकी एक प्रमाद जाता. ताजे खातीर आमगेल्या आंगांत राजसीक गुण प्रबल जाला वय तामसीक गुण प्रबल जाला वय म्हूण आमी गुर्तिशील म्हूण जाल्यार आमी ते गुण दाबोवचे जाता सात्वीक गुणादी कडेन वचूं जाता. जाल्यार त्या गुर्तिसूची कशी आमी एक मनशालांतू तूं ह्या तीन गुण ओट्ट आसता जाल्यार कशी गुर्तिसूचे त्याचे सांगता आसता रजतमश्च अभिभूय सत्वं भवति भारत रजः सत्वं तमः चैव तमः सत्वं रजः तथा. रजोगुण चड जेतना थंय रजतमाक म्हळ्यार रजोगुण चड जेतना तम आनी सात्वीक गुण ते दबयतकय. त्याची तमोगुण चड जेतना राजसीक आनी सात्वीक गुण ते निर्बल जाता. तेची सात्वीक गुण प्रबल जातना राजसीक तामसीक गुण निर्बल जाता. तशी ह्या गुर्तिसूची कशी म्हूण म्हळेलें आतां खंयचे एक ओड सात्वीक जीव जेवो तागेले निमती तो बाई कसले कर्म करना अशें बसतवे तो बाई कसं की कर्म करता. आतां कर्म करचे राजस गुण म्हूण जाल्यार सात्वीक व्यक्ती कर्म करता न्हय तेदून ताका सात्वीक म्हणचे की राजस म्हणचे ताकाय न्हीद येता न्हय ताकाय आळसाय जाता न्हय तागेले निमती चुकी जाता ताकाय थोडे कोप येता. तशें जाल्यार ते कोप न्हीद आलस्य प्रमाद हे परी तमोगुण म्हूण जाल्यार तो व्हड सात्वीक मनीस ताका तमोगुण कशे येयले. तशीच रजोगुणी म्हूण वो बारी राजसीक तो तागेले बायल तागेले घर तागेले चेडूं जाल्ले जाल्यार ताका विंगड कसलो एक वचना देवस्थान वचना देव वचना दान वचना धर्म वचना कसलो एक वचना म्हूण आमी लेखल्यार एक पंता त्या रजोगुणीकय कसं की एक चांग काम करतना आनंद मेळटकय.
हेच्यांक कामां म्हूण म्हणलें ताका मनांत वता खंय कसल कोरका कसल कोरू नज्ज म्हूण म्हणलें तागेलें मना आयली कुडल्या तसलें ताका सात्वीक गूण चड जाल्ला म्हणलें म्हूण ते रजो गुणी खंय न्हीद येता आलस्य जाता तोवय चुकी करता कोप येता तसलें हें तामस गूण तशी तामसिकाकय सत्व रजो गूण आस जाल्यार तमोगुणाचो प्रभाव तागेल्या आंगान तूं जास्त आसता रजोगूण थोडेची आसता सात्वीक गूण आसवे म्हूण पळोवचें ना ते तमोगुणिल्ल्यान तूं तशी जिवांक एक परमात्मो देह दिता देह दिवन तांगेल करीन कर्म करयसिता खंयचे पूर्व प्रारब्धाक समजावन त्या पूर्व प्रारब्धा समजावनूची त्या जिवान घेतिल्ल्या देहांत ताका सात्वीक गूण प्रबल की राजसीक गूण प्रबल की तामसीक गूण प्रबल की निर्धार जाता तो म्हळ्यार तो सात्वीक की राजसीक की तामसीक म्हूण म्हणलें निर्धार जाता जाल्यार तो सात्विकू म्हूण जाल्यार ताका केलो पण राजसीक तामसीक गूण बाद दिता नेहमी तो रजो प्रकृतीच्यो म्हूण जाल्यार तो जिवात्माक ते देह रजो प्रकृतीचे मेळ्ळा सुख भोगूक जन्मा येईल तो तागेल खातीर मानताण जीवन करचें ताजे खातीर येईल म्हळ्यार जाल्यार केलो उपंत तागेल्या आंगान तो सात्वीक तामसीक गूण येवचो पुरो त्याची एकलो बरी तामसीची तागेले फुडली जन्माचे कसं की वायट कुकर्माचे आधारार ताका एक वायट करचें तसलें शरीर मेळ्ळां म्हणलें क्या वायट काम करचें शरीर ताका मेळ्ळां म्हणलें क्या केलो उपंत तागेलो तो राजसीक गूण आसतात सात्वीक नंचीची म्हूण येता तशी जाल्यार यो परमात्मो त्रिगुणात्मक जावन आशिल्ले प्रकृतीक अभिमानिनी जावन आशिल्ले लक्ष्मी देवीले मुखांतर ते जिवाले योग्यतेक समजावन योग्यता म्हळ्यार कसं न्ही पूर्व प्रारब्धाक समजावन ते लिंग शरीर म्हळ्यार आतां त्या जिवान घेवन लिंग शरीर आसा पळय तांतूं आशा डयता लोभ दिता अज्ञान दिता मोह दिता मद मत्सर भूक तानी हे पुरे घालता ही माया ताजे मुखांतर तांगेले योग्यतेक अनुसार जावन त्या जिवाक करीन कसल भोगोका ते भोगयता आनी वपास जनन मरण चक्रांत घालता वपास ताका त्या जिवाक देह मेळटा त्याची सात्विकांक ती महालक्ष्मी तिगेल स्वरूप तागेल स्वरूप ज्ञान दिवच्या पुरो राजसिकांक ती महालक्ष्मी हांव मिगेले म्हाका म्हणलेले एक भ्रमे घालू पुरो सगळो दीस ती तो संवसारा सागरांत तूं बुडची तशी करूं पुरो तामस जनाक तिची अज्ञान दिता आनी अनिकितान वायट करून अंधतमसा वचे तशी करता तशें जाल्यार आतां सत्वगूण केन्ना प्रबल जातना राजसीक तामसीक गूण दिसना राजसीक गूण प्रबल जातना सात्वीक तामसीक गूण दिसना तामसीक गूण प्रबल जातना सात्वीक राजसीक गूण दिसना म्हूण कृष्णान म्हणलेलो आधारार सत्वगूण केन्ना प्रबल जाला म्हूण सांगून लेखू येता तेव्हा कृष्ण सांगता पळया सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्वम् इत्युत देहांत सर्व इंद्रियांत एक उजवाड येता खंय उजवाड म्हळ्यार एक आनंद म्हूण लेखू येता कसले लेखू येता तेदना त्या देहांत सात्वीक गूण प्रबल जाला म्हूण लेखू येता आमी ते सात्वीक गूण आमकां ज्ञानाचे उजवाड कडेन व्हरता सात्विकालांत सत्वगूण अभिवृद्धी जाता पळय तेन्ना सर्व ज्ञानेंद्रियांत ज्ञानाचो एक उजवाड येता तें आमकां कशी कळटा उजवाड येता म्हळ्यार आमगेले दोळ्यार लायट येतवे की आमगेले माते मातशी प्रभावळ येतवे कसलें ना ते सात्वीक जनालांतू जो खंयचेय जनालांतू सत्वगूण बहु अभिवृद्धी जाल्ली म्हूण जाल्यार तेदना सर्व ज्ञानेंद्रिय शांत जावन आसता बरी देवाल दिकडेय आसता ते आनी ते मनशाक ते जिवात्माक त्या देहा निमती भारी आनंद जाता तेदना सात्वीक गूण प्रबल जाला सर्व चांग काम करुया म्हूण दिसता देवाल कसलकी काम करुया म्हूण दिसता व्रत उपास करुया म्हूण दिसता नाका एका दिसाचे विशय सांगला न्ही एक पंत आमगेलें मन भारी संतुश्ट जावन देवाल कसलकी करुया देवाल स्तोत्र वाजी अशें प्रदिश्चा आस देवाल काम करुया ह्या प्रदिश्चा आसा आमकां हें आमकां ज्ञानाच्या उजवाडा देखील सात्वीक गुणान मेल्ला म्हणल्याक तशी आनंद जावचें मन आनंद जाल्लें म्हूण जाल्यार सात्विकता आंगान तूं चडली म्हूण सांगून ल्याक परमात्माले कसलेंय एक काम करचें किर्तन श्रवणान तो आसक्ती आयली म्हूण जाल्यार सात्वीक गूण अभिवृद्धी जाला म्हणल्याक तशें जाल्यार हें गूण आमगेल्या आंगान तूं त्या वेळा परबल केल्लें कोणें सर्वतंत्र स्वतंत्र जावन आशिल्लो परमात्मची इतर देवतेंक ह्या साध्य ना
तो महालक्ष्मी करीन तो तागेले ज्ञान आमकां सात्वीक गुण प्रबल करून दिता तेदना त्या जिवाक भारी संतोष जाता ते ज्ञान जिवाक देव तागेले कर्माक अनुगुण जावन दिवचे त्या उडगास दवरका पुराय जनाकय पुराय एकल अनुभूती येता म्हूण सांगू जायना ते जिवाचे प्रारब्धाचे योग्यतेचे अनुगुण जावन ते जिवाक परमात्माला अनुभूती येवच्या पुरो आनंद जेवच्या पुरो तशीची मनान तूं परमात्माले एक ज्ञान जावका म्हूण म्हणलें एक आमकां आश जाता परमात्मा विशय सेव करका म्हूण म्हणलें एक आश जाता तेदना परमात्माले की परमात्मा ते गुर्तिसिता आनी ताका एक पूरक जावचे सन्निवेश दिता तो सृश्टी करता हे सात्वीक गुण देहान तो जागृत जाल्ला म्हणल्याक आनी ते सात्वीक गुण जागृत जालेले तेन्ना सर्व द्वंद्व सोडताचे आमगे आंगान तो सात्वीक गुण जाग जालेले तेन्ना आमकां मान अपमान सुख दुख्ख कश्ट आज कसले उडकास आसना सर्व सोडताचे सोण परमात्माल विशयान तुची समचित्तार आसताची हें सात्विकता प्रबल जाल्ला म्हूण लेखचें परमात्माल वैरी अति भक्ती परमात्माल नामस्मरण करचें परमात्माले विशयो कीर्तन करचें जेव कोणकी सांगिल्लें श्रवण करचें हाजी भाग्य अनुगाल आमकां मेळ्ळो म्हूण सांगून तेच परमात्माले मागचें तुगेले अनुग्रहान हें भाग्य म्हाका मेळ्ळें म्हणून सांगून परमात्माक कृतज्ञता सांगचें हें पळय सात्विकालें चिंतन सात्वीक जनाक परमात्मान साधन करचे खातीर एक तांकां लायक कुलान तूं जन्मा घालता चांग एक देह दिता साधन करचें तसल मनय दिता ते कोणाक करीन दिवयता त्या महालक्ष्मील करीन हें पुरय दिवन त्या जिवाक सात्वीक बंधनान तूं घालता बंधन आसता इतेक म्हळ्यार परमात्मा जायी म्हणलें एक अपेक्षेन आमी काम करचें तेव्हा एक सात्वीक बंधनाची जाल्यार साधन पुर्ती जाले नंतर तें बंधन आपापी कळचून वता तशी परमात्मा तांकां मुक्त करता तेची भागवतान तो दोन्ही स्कंदान तो एक श्लोक आसा नतोस्मी अहम तच्चरणम समायुषां भवच्छिदम स्वस्ति अयनम सुमंगलम संसार बंधन परिहार करचे परमात्मान मात्र तागेले चरणाक हांव केन्नाय नमन करता म्हूण सांगून सांगची तें तशी खंयची एक सात्वीक व्यक्तीलान तूं सत्वगुण प्रबल जाली की ताका पळयतनाची कोणा जाल्यार कळटकय हो सात्वीक व्यक्ती जेवो आतां हागेल्या आंगान तो सात्वीक गुण आयला इत्याक तो सात्वीक म्हणलेलो जेवो सात्वीक गुण प्रबल आशिल्लो व्यक्ती ताका तो चेवागडसून घेना हांव केल्लें हांव अशी केल्लें तशें केलें हें म्हगेले निमती तें हांव केल्लें देखून जाल्लें वग्गी उठयली हें वग्गी केलें असल पुरे कोणीय सांगनाची आनी खंयची परिस्थितींतूय तो उद्विग्न जायना सात्वीक जाल्यार उद्विग्न जायना कोणाकय मन दुखची तसल उतर उरलयना आनी कोणालान तूं तप्पू सोदिना व्हड तप्पू केल्लो म्हूण लेख्या जाल्यार तो सांगून दाखयना लाभ कीर्ती सन्मान खंयच्याकय तागेले आशी ना म्हाका हाजे निमती खंयचें एक काम करतना हाजे निमती म्हाका कसो लाभ आस हें केलें म्हाका एक 4 जन माळ निघाल न्हू होगळसितलीच वे सन्मान करतलीच वे हे परी कसली अपेक्षा ना तशी सर्व परमात्मान मिगेल करीन करयलें सर्व परमात्माक अर्पीत करता म्हूण सांगून तो केन्नाय परमात्माले मागता आनी खंयचें काम 4 जनान करची तशी तो करयना फूल खंय आस थंय परंबळाचे एक अनुभव जातकय आतां आमकां मोगारे तोटा वयरच्यान वतना जेवा खंय हितलान तो जय मोगारे सकडी दड मोगारे सकडी फुल्लारे हो हांकां इंकी दड मोगारे वाले सुका म्हूण सांगून आमी सोदिताच पळय तशी सात्वीक मनश्यो कशी फूल आशिल्ले कडेन परंबळ आसा तशी सात्वीक मनीस आशिल्ले कडेन थंय केन्नाय आनंदाचे अनुभव जाता त्या सात्वीक मनशाला लागीं आमी चमकली म्हूण लेख्या तागेले एक चांगपणाचे अनुभव आमकां जाता आनी तागेले एक प्रभाव आमगेले वयर पडो सतत तागेले संग केल्यार आमी सत्वगुणी जाताची ताचे खातीर सात्वीक गुणाचे आमगेले गुण परमात्मा कसल म्हूण सांगले आतां तो राजस गुणाच्या विशय सांगता लोभः प्रवृत्तिरारंभः कर्मणामशमा स्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ लोभ रजोगुण चड जाल्ली म्हूण लेख्या तो रजोगुण चड जातना त्या मनशाल आंगान तूं लोभ वाडतकय लोभ वाडची म्हळ्यार रजोगुण चड जाल्ले ताका आशी जाता प्रत्येक विशयान तूं
ताका तागेल्या आंगांतू रजोगुण वाडला, ताका कसं की सकड विशयाची आशी, ताजे नंतर ताका एक मनांतू प्रवृत्ती हे काम करका म्हळ्यार खंयची एक विशयाची आश जाला की ते आशे सिद्ध करून घेवच्याक हें काम करका तें काम करका म्हणलें कर्म प्रवृत्ती तागेल्या अंगांतू शूर जाता. मागीर कर्म प्रवृत्ती शूर जाली म्हणलें क्या मागीर कसं करता तो ते कर्माचे आरंभ करता. हांगा सांगला पळय प्रवृत्ती ही आरंभ. आतां कर्म प्रवृत्ती शूर जाल्या हांव ह्या कर्म करता त्या कर्म करता म्हणलें आशे शूर जाले म्हणलें क्या फुडले तो कर्म शूर करता. कर्म शूर करता तो आरंभ करता. मागीर मन ते अशमा म्हळ्यार एक मनांतू तृप्ती ना आनंद ना इत्याक ताणें कसं की कर्म आशेन केलेलें त्या कर्मा निमती ताणें लेखील ताका मेळ्ळी न्ही तागेलें मन अशम जाता. अशम म्हळ्यार तागेल्या मनांतू शांतता ना तृप्ती ना असहन आसता हांव लेखील जायनी अतृप्ती आसता. हे पुराय गुण अशमाचे अशम मनाचे चंचल जावचें मन. मागीर स्पृहा म्हणलें स्पृहा म्हणल्यार तानी म्हणटाचे आमी तानी तृष्णा म्हण कालच्या श्लोकांतू सांगला पळय त्या ताका स्पृहा म्हणजे म्हळ्यार कसं की ताका अनुभव करका म्हण आसचें पळय तेची विशया वयर ओपस ताका तानी शूर जाता. तशी हे भरतर्षभा म्हणाल तो रजोगुण वृद्धीन ह्या पुराय अंश कळटा म्हणटा तो. हांगा लोभ म्हणलें लोभ म्हळ्यार आमी एक लेकार जिपणतन म्हणयत. लोभ म्हळ्यार पिनारपण म्हणटा पळय त्या म्हणयत. कामांत प्रवृत्ती कर्माक आरंभाक अती आसक्ती दवरची तांणी कर्मांतू कर्म करूं शूर करचें ताजे निमती मन शांत जावचें आनी कितें तें काम करुया आमी लेखी साचून घेवका म्हूण सांगून दिसचें. तशी रजोगुण जागृत जातना आमगेलो सुरवेक दिसता कसं न्ही म्हळ्यार लोभ. परमात्मान हांगा सांगलें लोभतन दिसता. हें लोभतन म्हळ्यार कसं न्ही खंयची रिती आमी हें लोभतन शूर जालें लोभा नंतर कशी आमी सूख पावयत कशी दुड्ड संपादन करूं तें करता जाल्यार कसले करता हें कर्म प्रवृत्ती शूर जाल्लें म्हूण म्हणटाची. मागीर त्या प्रवृत्ती मनांत येयले कुडले तो शूर करता आरंभ करता कर्म. मागीर तेची विशयांतू ताका एक नमुने आसक्ती स्पृहा आनी की आसक्ती ते जावका आनी की करता तेचें काम करता म्हूण म्हणलेलें. तशी आतां लोभतन म्हूण म्हळ्यार आमी कसो म्हूण पळोवया. लोभतन म्हूण म्हळ्यार दुड्ड करचें एक आशी हक्क लोभतन म्हणजे दुड्ड करचें सराक आमी सुखार आसका जाल्यार दुड्ड जावका दुड्ड करुया म्हूण. आनी ते आनी की जिपणतन म्हणजे कसो लेका म्हूण म्हळ्यार तांतुलो आमी कमायचलें तांतुलो एक कोणाक एक पयस सुद्दां दिल्यार तांतू उणी जाता न्हय म्हणलेलें जिपणतन म्हणटाची पिनारपण म्हणटा. म्हळ्यार आतां न्हिचावन आसना पिनारपणाक आनी हें लोभतनाक आनी जिपणतनाक कसले चड उण म्हूण म्हळ्यार जिपणतन म्हळ्यार तो कोणाक कसले एक पयसो दिना ताका जिपणतन म्हणटाची. तेंची तागेले खातीर तो कितलेय खर्चिता तागेले खातीर तागेले घरा खातीर तागेले बायल चेडवा खातीर कोणा कितली जाय तितली खर्चिता जाल्यार विंगडा दुड्ड दितना ताका रण्य येता. कोणूय दुर्बळ जावता कितलेय गतीशील जावं तांकां एक पयसो दिवका म्हळ्यार ताका रण्य येता म्हूण जाल्यार ताका लोभतना म्हणटाची. तेंची तागेले खातीर करची नाशी कोणाकय कसले दिना नाशी तो जीवन करता म्हळ्यार तो जिपणतना म्हणटाची. तशी न्हिचावन आमी संपादन केल्लो दुड्ड आसा पळय हांगा ताका तिनी वाट सुचक गती म्हळ्यार वाट. एक सुभाषीत आसा कसलें म्हळ्यार दानम भोगो नाशः तिसरो भवन्ति गतयो वित्तस्य म्हळ्यार दानम भोगो नाशः हे तिसरो वित्तस्य गतयो भवन्ति दुड्डवाची ही तिनी गती म्हूण. यो न ददाति न भुंक्ते तस्य तृतीया गतिर्भवति. कोण विंगडा दिनाकी म्हळ्यार सुरवें सांगिल्लें दान कोण दिनाकी न भुंक्ते भोग भोगनाकी तागेले खातीर खर्चिनाकी तस्य तागेल दुडवाक तृतीया गतिर्भवति नाश जाता तो दुड्डू म्हूण. हें सुभाषित म्हळ्यार आमी संपादन केलेलें धन तिनी रितीर विनियोग करूं येता म्हूण. कसलें म्हूण म्हळ्यार एक दान म्हळ्यार चांग कामा खातीर आमी दिवचें
चंग कामा खातीर दुर्बळ्यांक देवाल कार्या खातीर सत्पात्रांक सकडी आमी आमगेल्या संपादनेंतू कितले की अंश काण दान करचे पळय हें चांग हें विनियोग सात्वीक विनियोग म्हूण जालें तेंची भोग भोग म्हळ्यार आमगेले खातीर आमगेल्या सुखा खातीर आमी विनियोग करचेच पळय दुड्डू आमगेले खातीर मात्र विंगडाल विशय नाका आमकां आमी घडलेलें तें आमी संपादन केलेलें एक घर राबू पावना ना त्या गांवां एक घेतलें ह्या गांवां एक घेतलें आनी गांवां एक घेतलें थंय वचून राबतान राबू कितली काळ थंय वचून राबतीत हातपाय समज तितली काळ मागीर एक गांवांतलो एक घरांतलो एक कुडा दवरून आनी कुडा वच्चाक आमकां बड्ड हाता जेवका वॉकिंग स्टीक जेवका कोणें जेव धरका 10-15 घर बांदून एक घरा पुतू आनी घरा सून आनी घरा मंतार जाल्ले आनू आनी घरांत अम्मा विंगड विंगड राबचें काम जायत एकल्याला एकलें नाची तसल गती येता मस्त घर बांदिल्यार तशी आमगेले खातीर आमगेले चुका खातीर म्हणून विनियोग करचे दुड्डू यो राजसीक दुड्डू म्हणटाची तेची नाश जावचे नाश म्हळ्यार कसं न्ही वायटा खातीर करच्यो न्हू द्रव्य व्यय जावचे वायटा खातीर पिवचे मागीर कसले एक जुगार खेळचे दुश्चट येवचे ताजे निमती धन अपव्यय जाता पळय हें दान आनी भोगनातील धनाक हीच गती म्हूण तिनी गती तामसीक गती तशी एक लोभतन म्हळ्यार आमगेले दुड्डू एकल्यांक दिवचें ना जिपुणतन म्हळ्यार आमी खावचें ना कोणाकय दिवचें ना कन्नडांत एक गादे आस कसलें म्हळ्यार ನಂದಿರಾಯನ ಬದುಕು ನರಿನಾಯಿ ತಿಂದೋಯ್ತು म्हळ्यार तें कसलें म्हणून आमी निमगीतना त्या बद्द काणिकी फटी काणिकी त्या जनाल बुद्धी खातीर केल्ली काणिकी कसं म्हण म्हाका गोतना आमगेल्या अम्मानांनी सांगिल्लें आमी आयकल्ली एकलो नंदीराय म्हणल्यार आशिल्लो ताका भोरी दुड्डू ताणें सम प्रजावर्गाचें दुखून पळयन अशें ओट्ट केलेलें टॅक्स म्हळ्यार आत्तां टॅक्स म्हणचे ते दना जनाल करीन सुंक वसुली कर वसुली म्हणटा पळय अशें पळय घेवन ताणें एक राशी करून दवरला दुड्डू कोशागारा बरी दुड्डू संपत्तू सक्कडस एक सम ताणें सूख भोगनी खावची जेवची कसली ताणें भोगनी कळ्ळें तशी ते पुराय ओट्ट करलेले आयले कडेर म्हण ताका बायल चेडून आनी ताका तेगेले बायले गेली तो एकलो गेलो मागीर कितले खावेत समजतना प्रायर आसतना 4 जाणां दिवेत आशिल्ले सुकच कसले रुची करून खावेत आशिल्ले चांग वस्त्र न्हेसोयत आशिल्ले तशी करची आशिल्ले कोणाकय दिवचें मन नासलें रे तेगेले खातीर करची आशिल्ले त्या बाई करनी ओटो करून मान दवरलेले कडेर म्हणटना तो बाई गेलो ताका चेडू ना कोणय ना मागीर कसं जालें नरी नाही तिंदोयतो म्हळ्यार कोणकी तागेली आस्ती काल्ली म्हूण कोणकी ताका वारीसदार नाची तसल आस्ती ती आतां जाल्यार गव्हर्मेंटाच्यांनी तांगेले सुपर्दी करताचे जाल्यार पूड तशी न्ही न्हय कोणकी हें जाग मेगेल म्हळ्यार एकलो येवन घर बांदिलो थंय राबलो यो दुड्डू मेगेल म्हळ्यार आनी कुडको कोणकी विकलो तो राबलो तशी न्हय जेवची ते फुडें तशी नंदिरायन बदुकू नरी नाही तिंदोयतो म्हळ्यार आसतना एक वेळ सूख भोग एक वेळ 4 जाणांक दान करून संतोष भोग ना नातल्यार मागीर अशी अपव्यय जाता दुख्ख भोग एकच दुडवाक तिनीची गती विंगड खंयचें ना हें कसलें म्हळ्यार रजोगुणाचे प्रभाव आनी एक म्हळ्यार रजोगुणाचे प्रभाव चड जातना लोभतन येयले जिपणतन येयले म्हळ्यार देव आनी एक कसं जाता म्हळ्यार तो कर्म प्रवृत्ती म्हळ्यार ताका खंयची एक सकड कर्म करून संपादन करका सूख भोगूका म्हणून राजसीक न्हू तो दिसता की ताका ताजे खातीर निवृत्ती कर्म तो करिना निवृत्ती मार्ग म्हळ्यार कसं न्ही परमात्मा तिकडे वच्चें त्या सात्विकांक मात्र राजसीक तामसीकांक निवृत्ती मार्ग नंचिना तामसिकांक निवृत्ती मार्ग म्हळ्यार कसं म्हणून गोत्तस दिसना राजसिकांक गोत्त असल्यार निवृत्ती दिकड वचना तांणी प्रवृत्ती कर्म करचें प्रवृत्ती म्हळ्यार आमगेले खातीर आमी कर्म करचें आनी कर्म बंधना पडचें तशी तो खंयची कर्म करून म्हळ्यार प्रवृत्ती करून दुड्ड संपादन करूं पळयता ताजे खातीर खंयची दिसा एक व्यारू उद्योग व्यवहार हांग काम ह्या कामा पशी आनी कडेन सांबळ चड मेळटा थंय उडलो थंय दुखून आनी उडलो आनी कडेन दुसरे कडेन उडलो थंय दुखून फॉरेनात चमकलो थंय संपादन केलें कडेर खंयची एका वेळाक ताका कळटा हो हें संपादन करलेलो दुड्ड कसो करचो कांय ना तो बंधना पडलो थंय दुखून ताका एकडे वचचें जायना थंयची जालो तो थंयचे एक बंधनान तो पडलो इत्याक आशे निमती तो बंधना पडलो तशी कितले कर्मान तो ताणें
तक्का ताणें कर्म कोरका म्हण प्रवृत्त जाल्यार री म्हळ्यार हांगा आरंभ म्हणला पळय आरंभ म्हळ्यार कर्म प्रवृत्त कर्मांत आमकां आमी सगळो दीस कर्म करच्यान तूं प्रवृत्त करतर सुचें तशी केल्यार रूढी करून घेतल्यार थंय ताका कसले संतोश आसवे तृप्ती आसवे ना अयो आज इतलें संपादन जालें आनी थोडें संपादन करूं तशिलें आतां तांतूय सांगता म्हण ना कळ्ळें आतां मस्त सकडी आंगडी आसाची इन्स्टॉलमेंटार सामान दिवचें भारी छंद दिसता ते आमकां त्या सामाना इन्स्टॉलमेंट केले ह्या सामाना इन्स्टॉलमेंट कंतू बांदोवचे म्हणचे ताका कंतू बांदिलो ताका त्या काडले ताजे कंतू शिरचेलो ह्या काडले आजी कंतू शिरलो आमगेले अंगडी चमकले थंय एक कंतू भांगरा अंगडी चमकले थंय एक कंतू ಒಟ್ಟು कंतू लास्टाक तांचे कंतू हांगा तांडूचे जेन्ना हांगाचे कंतू खंय की एक कडेन बाकी कितले जाता एक कंतू कोरून तें पावयले नंतर अन्यक सुरू केलें जाता थंय हांगा थंय हांगा थंय मागीर तेच कंतू जनका केळो येन्ना ಅಂತರಂಗದ ಆಶೆಯನ್ನು म्हणू पुढे आमी कंतू जनका म्हळ्यार ब्रह्मा आले आनु कंतू पिता नारायण म्हणचे आशिल्लें ताका आतां कंतू जनक म्हळ्यार हेंची इन्स्टॉलमेंटा दुड्ड भरचे कंतू भरचे कडेन आमकां कंतू पितो आतां विसरून गेला तशी जाता जल्वे अतृप्त मन अशम म्हळ्यार तें अतृप्त जाता मन हांव लेखील बरी कसले करूं जाय न्ही हांव लेखिल्लें एक दोन कडेन जाग घेवका हें घेवका कसले करूं जाय न्हू म्हाज्यान इतली सकट वेव्हार करून देवान म्हाका जाय जाल्यार तसं कसलें दिन न्हय निजान देवान दिला आमकां पुरो छंद कोन्न जीवन करूंक जाल्यार आमी अन्यक लाल जीवन पळोवन अतृप्त जावचें तशी केन्नाय कसं न्हय म्हळ्यार म्हाका कसली व्याप्ती देवान दिला कितली म्हाका तांतो आदाय दिला तांतो हांव तृप्तीर आसूं येता जाल्यार कोणकी कसं की संपादन करून मेगेला पशी वयर आसा मेगेला पशी चंदकार आसा मेगेला पशी व्हड घर आसा म्हूण थंय पळोवचें गेल्यार आमकां केन्नाय दुख्खाची अतृप्तीची तशी अशांत जावचें मन केन्नाय कसं न्ही कसल दिला देवान पुरो म्हळ्यार तें सिरीत नाकय सांगकय अयो पावनी च्याई म्हणून कोणा दिसता तांणी केन्नाय दुर्बळेची म्हूण सांगून केन्ना सत्वगुणाक रजोगुण मस्तितकी तेदना हें पुरे लक्षण रजोगुणीलान तूं दिसता तशी अर्जुना सर्व वायट गुण मस्तून दाबून राबुका म्हूण सांगून हांगा कृष्ण अर्जुनाले सांगता तस जाल्यार हें आतां आनीक आमी लेख वयता कसं जालें म्हळ्यार भरत म्हळ्यार हाचे पयशे फुडें एक पण सांगलां वायुदेवाकय भरत म्हणचें भरत भक्ती भरित म्हळ्यार परमात्माल वयर सदा मन आसूचो मन दवरून आसूचें म्हळ्यार मुख्य प्राण वायुदेव तशें आमी तेच पळय वायुदेवा शरण येयल्यार तो आमकां देवाल्या व्हरता म्हूण वायुदेवाक आमी शरण येयल्यार पुरो तो देवाल्या व्हरता कळ्ळें सुग्रीवान पळय हनुमंता पेटयले तो कोण म्हूण पळोवन यो रामा दाखोवन सुग्रीव हनुमंताक सांगिल्लें ताणें तूं वचून पळय तूंची सम म्हूण एक रितीरी शरणू येवची तें तशें जावन देव सुग्रीवा मेळची तशी केल्लें कोणें हनुमंतान तशी केन्नाय कशी म्हळ्यार मुख्य प्राणा शरण येयलें जाल्यार आमगेले रजोगुण तो आमगेल्या आंगांतून रजोगुण तो नाश करता आनी राजसीक गुण जाल्ले हे राजसीक गुणाचे आनी तामसीक गुणाचे विशयी परमात्मो कसलो सांगता म्हणलें फायच्या दिसा गितामृत धारांत आमी पळोवया आज सांगिल्ले हे गीतेचे विशयी परमात्माले गुरुंगेले चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु।